प्राजक्ता माळी काही दिवसापूर्वी ती लग्नाला तयार असताचं सांगत आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं होतं. त्यावरून तिच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे. कारण नुकत्याच झालेल्या जी चित्रगौरव पुरस्कार 2025 मध्ये सर्वांसमोरच प्राजक्ताने तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा हवा आहे याबाबत सांगितलेले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या फुलवंतीनंतर चिक्की चिक्की बूम बूम चित्रपटामध्ये चर्चेत आहे. प्रसाद खाडेकर दिग्दर्शित चिक्की चिक्की बूम बूम चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून त्यामध्ये प्राजक्तासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहिते माने, वनिता खरात असे बरेच तडके कलाकार मराठीत झळकले आहेत. दरम्यान प्राजक्ता गेल्या काही दिवसापासून अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आलेली ती म्हणजे तिने तिच्या लग्नाबाबत केलेले वक्तव्यामुळे. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीने लग्नाला तयार असल्याचे सांगत आईला मुलं बघायचीही परवानगी दिलेली आहे. एवढंच नाही तर तिला 2 मुलाच्या पत्रिकाच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली होती. याबाबत एक पत्र प्राजक्ताने खूप आवडीचं होतं. त्यानंतर आता जी चित्रगौरव पुरस्कार 2025 मध्ये अगदी सर्वांसमोर प्राजक्ताने तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा हवा आहे याबाबत सांगितलेलं आहे. जी मराठी गौरव पुरस्कार 2025 सोहळ्याच्या प्राजक्ता माळीने खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात तिला अमेय वाघने स्वप्नातल्या हिरोबाबत विचारलं. अमेय तिला म्हणाला की प्राजक्ता तुझ्या स्वप्नातला हिरो कसा आहे, काय वाटतं, चहा पिणारा की कॉफी पिणारा? यावर प्राजक्ता म्हणाली चहा पिणारा. यावर अमेय विचारला की नंतर प्राजक्ता म्हणाली मला चहा छान बनवता येतो आणि मला प्यायलाही आवडतो तर घरात तेच बनेल. त्यानंतर अमेयने विचारले दाढी की क्वीन शेप हवी? तेव्हा प्राजक्ता म्हणाली दाढी असलेला. यावरही अमेय पुन्हा का असं विचारल्यावर प्राजक्ताने उत्तर दिलं की दाढी मिशी छान दिसते, मराठी माणसाला मिशी आणि दाढी पाहिजे. पुढे अमेय विचारलं समुद्र किनाऱ्यावर फिरणारा घेऊन जाणारा की डोंगरावर फिरायला नेणारा? प्राजक्ता माळी म्हणाली की डोंगरावर. अमेय विचारलं का, समुद्र किनाऱ्यावर का नाही? तर प्राजक्ता म्हणाली डोंगरावर प्रेम फुलतं, समुद्रकिनारी जरा उथळ फ्लडिंग होईल. हे ऐकताच अमेय वाघ म्हणतो म्हणजे जे कोकणात गोव्यात राहतात ते उथळ फ्लडिंग करतात? यावर प्राजक्ता म्हणाली नाही, त्याने मला डोंगरावर फिरायला घेऊन जावं. शेवटी अमेय विचारलं तुझ्यावर कविता करणारा की तुझ्या कविता ऐकणारा? प्राजक्ता म्हणाली की कविता ऐकणारा. मग अमेय म्हणतो का? मग मला असं वाटतं जो कोणी आहे ज्याने तुझ्या कविता ऐकल्या पाहिजे त्यासाठी एक कविता होऊन जाऊ दे. असं म्हणत अमेय प्राजक्ताला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी कविताही बोलायला सांगितलं. नंतर प्राजक्ताने प्रेम म्हणजे काय असतं ही कविता ऐकवली. दरम्यान जी चित्रगौरव पुरस्कारमध्ये प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटाला 1-2 नव्हे तर तब्बल 6 पुरस्कार मिळालेले होते. तर तुम्हाला प्राजक्ता माळी आवडते का? हिचे कोणते कोणते चित्रपट व भूमिका आवडतात ह्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. धन्यवाद.